संत ज्ञानेश्वर महाराज या अभंगाद्वारे आपल्याला अखंड मानव जातीला काय सांगू पाहतात. देवाची या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती चारी साधिल्या. कोणत्या देवाच्या दारात उभा राहिलं म्हणजे मुक्ती मिळते हे पहिला प्रथम समजलं पाहिजे. आणि देवाच्या दारात जाण्यासाठी पहिला देव कोण याची ओळख झाली पाहिजे. कारण श्रीकांत गवळी तामगावात राहतो आणि कोल्हापूरच्या गल्लीबोळातला जरी श्रीकांत गवळी म्हणत जर आपण फिरलो तर तो भेटेल का? तद्वत देव कोण, तो कुठं आहे, त्याला कसं पाहायचं हे जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. यासाठी संत म्हणतात, देव देव कोणा म्हणावे वर्म कळेना गुरु किल्ली, खरा देव तो वेगळा राहिला पोथी वाचून वाट चुकली. देव कोणाला म्हणायचं? ग्रंथ वाचून आपली वाट चुकलेली आहे. संत म्हणतात, मी सांगत नाही. श्रीकृष्णाला देव म्हणावे खटा त्याने केली, स्नान करता गवळणीची लुगडी वृक्षावर नेली. गवळणी ज्यावेळी आंघोळ करत होत्या त्यावेळी श्रीकृष्णानं त्यांची लुगडी वृक्षावर जाऊन घेऊन बसला. श्रीरामाला देव म्हणावे चंद्रसेनेचे तो महाली. चंद्रसेनेच्या महाली श्रीराम गेले होते. रामदेव होता आणि जानकी रावणानं का नेली? जर रामदेव होता तर सीता रावणानं का नेली असं संत म्हणतात. रावणानं नेली सीता ती शुद्ध नाही राहिली. रावणानं सीता नेली ती शुद्ध आहे की नाही रामाला कसं समजलं नाही. आणि असा दोष तिला लाविता सीता रामानं का त्यागिली? लोकांनी तिला दोष लावला म्हणून रामानं सीतेचा त्याग केला. जर देव होता मग सीतेचा त्याग का केला? ब्रह्मयाची देव म्हणावे कन्या त्याने भोगली. ब्रह्मदेवाला जर देव म्हणावं तर कन्या त्याने भोगली. महादेवानं गंगा भोगली पहा कथा मागली. महादेवानं सुद्धा गंगा भोगलेली आहे. महाविष्णूला देव म्हणावे त्याने वृंदावनारातली. वर्म कर्म हे काही कळेना टाळ कुट्टा लय दमली. पुराण ऐकून उपास धरती तीर्थाला गेली. पुराण ग्रंथ ऐकायचा वाचायचा आणि तीर्थाला जायचं. देह घडवला तो देव नाही दगड पाण्याची गाठ पडली. ज्यानं हा देह घडवला ज्यानं हा देह घडवला त्याची ओळख कधी केली नाही. त्याचा विचार कधी केला नाही. पण दगड आणि पाण्याची फक्त आपल्याला गाठ पडलेली आहे. केले पाप होण्या साप गंगेत उडी मारली. पाण्यामधले बेडूक मासे तुझ्या अधिकात ले तरले. अनंत भुवनी प्रकाशी ज्याचा ती ब्रह्मखुन दावली. या अगोदर आणखी एक चरण आहे. काय म्हणतात त्या चरणामध्ये संत? एकादशी केल्याने म्हणेमध्ये मिठाई पावली.
एकादशीला कित्येक मेली ती काय स्वर्गात गेली. अनंत भुवनी प्रकाश ज्याचा ती ब्रह्मखून दावली. सद्गुरु कृपे दास ख्याजीची अवघी चिंता हरली. मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. पुराणातून ऐकून आपण तीर्थाला जातो. तिथं काय आहे? कबीर महाराज म्हणतात, जत्तर में खत्तर तीर्थों में पाणी. तिथं तुम्हाला काही नजर पडणार नाही. काही लोकांचा भ्रम होईल. आज तुम्ही दत्त मंदिरामध्ये येऊन या अशा गोष्टी करताय, पण मी माझ्या पदरचं काही बोलत नाही. त्या दत्त महाराजांनी सुद्धा आम्हाला हे सांगितलं, संतांची वाणी आहे. ते कसं शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुनी हरीशी जाणून हरी झाले. जे त्यांनी जाणून घेतलं ते आमच्यासाठी मागे लिहून ठेवलं, आम्हाला शिकवून मागे गेले. तेच माझे परमपूज्य दत्तात्रय महाराज. दत्त त्यांना दत्त माऊली म्हटलं जात आहे. त्यांनी तुम्हाला शिकवलं म्हणून मी आज बोलतोय. ज्ञानदेव महाराज म्हणतात, निर्जीव दगडाची काय करशी सेवा, तो तुझा निर्जीव देईल काय. देव दगडाचा म्हटलाय तो निर्जीव आहे, तो तुम्हाला काय देणार आहे. प्रत्यक्ष ज्ञानदेव महाराज म्हणतात. नामदेव महाराज, ज्यानं देवाला खाऊ घातलं, देवानं त्यांना घाट चारलं, नामदेवानं देवानं भरवलं असं म्हटलं जातंय. तेच नामदेव महाराज काय म्हणतात बघा. देव देव म्हणतात शिल्ले माझे मन, पाणी आणि पाशानं जेथे तेथे. काय म्हणतात नामदेव महाराज? पाणी आणि पाशानं जेथे तेथे. मग तुम्हीच काय समजायचं ते समजून घ्या. तुकाराम महाराज काय म्हणतात? वेद तोडून या मूढ लिंग पूजती दगड. असं का म्हटलं त्यांनी? प्रत्येक संताचा माझ्याकडे पुरावा आहे. म्हणूनच ज्ञानदेव महाराजांनी सांगितलं, देवाची या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधिल्या. आता ज्ञानदेव महाराजांनी काय सांगितलं याचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. आणि आम्हाला कधी समजायचं आणि काय केल्यानं समजणार? प्रथमतः देव कोण आहे ते समजलं पाहिजे. मगाशीच मी तुम्हाला बोललो, तो कुठे आहे, तो कसा आहे, तो काय करतो हे माहिती पाहिजे. म्हणजे त्याला जाऊन भेटता येईल, नाहीतर नाही. प्रथमतः अक्षर दोन आहेत. देव, देव म्हणजे काय? देव कुणाला म्हणायचं? दोन अक्षर आहेत. देव, देव, देव म्हणजे देणारा. जो कायमपणे देत राहतो त्याला देव म्हटलं जात आहे. आणि असा कोण आहे तो? ज्यानं कधीही कुणाकडून काय घेतलं नाही, कुणाकडे काय मागितलं नाही. कारण मागायची त्याला गरज नाही. तू काय देतोस त्याला? तुला सुद्धा त्यानं निर्माण केलंय. आणि असं असताना त्या देवाची टिंगल टवाली केल्यासारखं तुला 5 नारळाचं तोरण बांधतो, तुला सोन्याचा हार घालतो, तुला सोन्याची टोपी घालतो. अशा जे काय भावना, अशा जे काय वृत्ती आहेत ती कितपत योग्य आहे तुमचं तुम्ही बघा. म्हणून करता या वाटेनं जर आम्ही गेलो तर देवाची भेट कधी होणार नाही. मग देव कोण? यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतंय. त्याशिवाय देव कोण हे समजत नाही. आणि निवड सद्गुरूला शरण गेल्यानंतर हे समजतंय. असा जर भ्रम कोणाचा असेल तर तोही चुकीचा आहे. कारण सद्गुरूंना शरण जाणं म्हणजे शाळेमध्ये नाव घालणं. आणि शाळेमध्ये नाव घातल्यानंतर मुलं हुशार होतात ही कल्पना चुकीची आहे. कारण
मुलांना शाळेमध्ये घातलं पाहिजे, मुलांना शाळेमध्ये गेलं पाहिजे. पण शाळेमध्ये जाऊन मास्तर काय शिकवतो? बाराखड्या पाढे, ते पाढं पाठ केलं पाहिजे, वाचलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. निवळ जर आपण शाळेत जाऊन पाढं पाठ करू लागलो, मुखगत झालं पाढ, आणि ते कायमपणे पाढं म्हणू लागलो तर फास होणार का? नाही होणार. कारण पाढं तर पुढं पूर्ण पाठ आहे. तर याचं उदाहरण काय? जे आपण पाठ केले ते लिहिता आलं पाहिजे, वहीवर कागदावर लिहिता आलं पाहिजे. ज्या वेळा लिहिता येईल, वाचता येईल, त्यावेळा गुरुजी जे काय सांगतात ते आपल्याला समजल आणि त्यांच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला देता येतील आणि लिहिता येतील. तोंडी लेखी प्रश्नाची उत्तर देता येतील. तद्वत सद्गुरु ज्ञान आहे. निवळ भजन म्हटलं, कीर्तन म्हटलं, प्रवचन सांगितलं म्हणजे शहाणा झाला असं नाही. ती योग्यता काय आहे, त्यासाठी काय केलं पाहिजे हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. यासाठी सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर म्हणत होते, घाणा होऊ नकोस. झालास तर लोखंडाचा घाणा होऊ नकोस. मग घाणा हो म्हणजे कसला घाणा? चालता बोलता घाणा हो. तुला समजतंय सगळं, मी काय करतोय, काय केलं पाहिजे, सर्वज्ञ आहे तू. यासाठी तू शरण आला आहे. यासाठी तू काय कर, जे गातो ते खायलाच येत ना, तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून करता देवाची या द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्ती चारी साधिल्या. त्यावेळी देवाची ओळख होईल. आता झालं देवाची या द्वारी, ठीक आहे. देव कोण, मी कोण, सद्गुरु आपल्याला काय सांगतात आणि काय केलं पाहिजे ध्यानात घेतलं पाहिजे. आणि ते ध्यानात घेतल्यानंतर तुम्हाला कळेल. सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर म्हणतात, घाणा होऊ नकोस, किनारा हो. आणि घाणा झालाच तर चालता बोलता घाणा हो. लोखंडी घाणा होऊ नकोस म्हणजे काय? लोखंडी घाण्यामध्ये ऊस घाला, मुळासकट ऊस घाला, काही घाला, तो कधी तुम्हाला म्हणणार नाही अरे तू घाण घातला. कारण त्याला काही समजत नाही, निर्जीव आहे तो. पण तुम्ही तरी सगळं जाणताय, तुम्हाला सगळं सर्वज्ञ आहात, तुम्ही समजताय. यासाठी तुम्ही जे भजन करताय, असं का म्हटले सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर? याचं कारण आपण भजन गातो, पण मी काय गातो हे समजत जर समजलं नसलं तर त्या भजनाचा काही उपयोग नाही. जे आपण गातोय ते समजलं पाहिजे आणि समजलं तर उमजून घेतलं पाहिजे. यासाठी महाराज असे सांगत होते. आणि ज्यावेळी असं आपण समजून घेऊ त्यावेळी पुढलं देव कोण, त्याला कसं बघायचं ते समजणार. आणि त्यावेळी सद्गुरूंची दीक्षा घेतलेल्याचा उपयोग होणार, अन्यथा कदापि नाही. आता पुढे देव काय संत म्हणतात, तेने मुक्ती चारी साधिल्या. आणि ज्यावेळी अशा वाटणं अशा रीतीनं तुम्ही अभ्यास कराल त्यावेळी तुम्हाला त्या चार मुक्तींचा अभ्यास होईल, चार मुक्तींचं ज्ञान होईल. मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर यांच्या कृपेनं आज तुमच्या समोर मी या चारी मुक्तींचा उलगडा करत आहे. मुक्ती म्हणजे काय? लोकांचा एक तर्क आहे, मुक्ती म्हणजे काहीतरी भागवतो आहे. मुक्ती म्हणजे भक्तीचा मार्ग आहे. तो कसा ते तुम्हाला सांगतो. पहिली मुक्ती कोणती? आता पहिल्या प्रथम मुक्ती म्हणजे काय हे बघूया. मुक्ती म्हणजे काय? मुक्त होण्याचा मार्ग. लोकांचा भ्रम काय आहे मला समजत नाही, पण आम्हाला त्या काय मुक्ती नकोत असं लोक म्हणतात. अरे बाबा, जर मुक्ती जर तुला नको असेल तर तुला
काही प्राप्त होणार नाही. देव तर दूरच राहिला. पहिल्या प्रथम मुक्तीची ओळख करून घेतली पाहिजे. मुक्ती म्हणजे काय? मी कुणाला हे समजलं आणि कुणाला नाही समजलं याविषयी बोलणार नाही. कारण कबीर महाराजच म्हणतात, तू क्या जाने ब्रह्म कोण, आपने दिल में पहचान. तू काय जाणतोस, तुझ्या मनाला विचार. पण सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर यांच्या कृपेनं जे काय मला समजलं ते तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. पहिली मुक्ती सर्वप्रथम, आजपर्यंतच्या 53 वर्षाच्या कालावधीत मी या मुक्तीचा अर्थ कुठल्याही साधू संतांकडे ऐकलेला नाही, कुठल्याही ग्रंथामध्ये ऐकला नाही, कुठल्याही शास्त्रामध्ये ऐकलं नाही. पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितोय. कुठलं आलं ज्ञान मला माहिती नाही, पण सद्गुरु शिवानंद महाराज ढवळीकर मला बोलले होते एक वेळा 1974 साली, तुला सगळं देतो. आणि त्याच्या कृपेनं मला हे सगळं मिळालं. सर्व कथा 4 अक्षर आहेत. स म्हणजे काय, ल म्हणजे काय, क म्हणजे काय आणि था म्हणजे काय. स म्हणजे सगळं, लो म्हणजे लोचनानं, क म्हणजे कानानं आणि था म्हणजे सगळं लोचनानं कानानं पाहायचं आहे, ऐकायचं आहे. सर्वकथा म्हणतात त्याला. पहिली मुक्ती, मुक्त होण्याचा पहिला मार्ग आहे. मग अनेक लोक असं बोलताना मी ऐकल्यात, आम्हाला मुक्ती विक्ती काय नको, जसं ज्ञान प्राप्त होणार आहे बाबा तुला, सगळं लोचनानं आणि कानाने बघायचं ऐकायचं आहे म्हणतात संत. मुक्त होण्याचा पहिला मार्ग मुक्ती. 2 नंबरला समीपता. तर समीपता म्हणजे काय? समीप म्हणजे जवळ. समीप जवळच आहे तुझ्या, ते जाणून घे. तुझ्या मध्ये आहे ते जाणून घे, ते संत म्हणतात. हा मार्ग आहे. संतांनी दुसरा मार्ग, समीप. समीप म्हणजे जवळ आणि तुझ्या जवळच बघ, असं संत म्हणतात. समीपता म्हणजे आपल्या जवळच बघायचं आहे, याला समीपता नाव आहे. आता स्वरूपता. स्वरूपता ही तिसरी मुक्ती. स्वरूपता ही तिसरी मुक्ती. स्वरूपता स्वतःच स्वरूप पाहायचं आहे. स्वरूप समीप, स्वरूपता, समीपता आणि स्वरूपता. स्वरूपता स्वतःच स्वस्वरूप म्हणजे स्वतःच स्वरूप स्वतःच बघायचं आहे, त्याला स्वरूपता म्हणतात. आता चौथी सायुज्यता. सायुज्य युक्तवाद करून 6ला आपल्या मुठीत ठेवणं, त्या 6 जणींना जवळीक करून त्या मार्गाने वाटचाल करणं, त्याला सायुज्यता म्हणतात. सायुज्य युक्तीने 6 जण एका जागी करायचं आहे. 6 कोणते कोणते? 2 डोळे, 2 कान आणि नाकपुड्या 2. या 6 जणींना एकत्रित करून ज्यानं सद्गुरु सांगतात त्या वाटेनं वाटचाल केली, त्याला सायुज्यता प्राप्त होते. 4 मुक्तींचं सांगितलं. कारण का ज्ञानदेव महाराज काय म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी, त्याने मुक्ती 4 साधेल. आता 5वी मुक्ती
मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, आजपर्यंत लाखो कीर्तनकारांची कीर्तन तुम्ही ऐकला असाल. आता इथून पुढे जर कोण कीर्तनकार तुमच्या समोर कीर्तनकार उभा असेल, त्याचे कीर्तन ऐकायला तुम्ही गेलात, तर त्याला विचारा, या चारी मुक्त्या आहेत, पाचव्या मुक्तीचा अर्थ काय? आज मी इथपर्यंत चार मुक्तीचं ज्ञान सांगितलं आणि पाचव्या मुक्तीचं ज्ञान तुम्ही इतर संतजनाकडून करून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. पुढे संत म्हणतात, ज्ञानदेव महाराज, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. काय म्हणतात? कोठ्यावधी जनता म्हणते, रात्रीच्या वेळी सकाळी लवकर उठून हरिपाठामध्ये मग्न झालेले असते. काय करते? त्या हरिपाठाचं नित्य पाठांतर करते, हाती टाळ विना घेऊन ते भजन गात असते. संतांनी काय सांगितलं? हरिमुखे म्हणा. म्हणजे काय? आम्ही काय करायला लागलोय? जे काय संतांनी हरिपाठ लिहिलाय तो रात्रंदिवस बडबडतोय, खोकतोय. आम्हाला वाटतंय याचं घोकण केल्यानंतर आपल्याला पुण्य वाटतंय. आज कोट्यावधी जनता हे ऐकते, करते. किती जणांचा उद्धार झाला, किती जणांना हे पुण्य प्राप्त झालं. पण संत ज्ञानेश्वराने काय सांगितलं याकडे कोणाचंही लक्ष नाही. काय सांगितलं मग ज्ञानेश्वराने? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिमुखे म्हणा. लोक म्हणतात, आम्ही मुखानेच म्हणतोय की, तू वेगळं काय सांगायलास? मात्र पितृवर्ग बंधू भगिनीनो, संत जनार्दन काय महाराज काय म्हणतात ते ऐका. नाम घेत आहे वैखरी, 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 नाम घेत आहे वैखरी. चित्त धावे विषयावरी, चित्त धावे विषयावरी, नाम घेत आहे वैखरी, नाम घेत आहे वैखरी, नाम घेत आहे वैखरी. चित्त धावे विजयावरी, चित्त धावे विजयावरी, नाम घेत आहे वैखरी. कैसे होता हे स्मरण, कैसे होता हे स्मरण, स्मरणामादी विस्मरण, स्मरणामादी विस्मरण, नाम घेत आहे वैखरी, नाम घेत आहे वैखरी, नाम घेत आहे वैखरी. विषयावरी चित्त धावे विजयावरी, नाम घेत आहे वैखरी, नाम घेत आहे वैखरी, नाम घेत. नाम रूपाचा नवता मिळे, नाम रूपाचा नवता मिळे, अवघावाचे
ओघावाचे चा गोंधळ नाम घेत आहे वैखरी नाम घेत आहे वैखरी नाम घेत आहे वैखरी बोला माझी परमानंद बोला माझी परमानंद नाम घेत आहे वैखरी नाम घेत आहे वैखरी नाम घेत आहे वैखरी या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSC The Textile Mall, Tirakvadi, Belagavi. संत जनार्दन महाराज म्हणतात नाम घेता हे वैखरी चित्त धावे विषयावरी. मुखानं नाम घेतल्यानंतर चित्त आपलं विषयावर धावत असत आणि धावत असत जनार्दन महाराज म्हणतात. एक साधक माझ्या मोठ्या घरी बसलेला आहे. पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी मा जपतो आहे. बायको सोप्यामध्ये तांदूळ नीट करते आहे. इतक्यात दारात बांधलेली शेळी सुटली आणि बाहेर पडू लागली. त्या तांदूळ नीट करणाऱ्या बायकोनं ते पाहिलं आणि ती सूप तिथे ठेवून त्या शेरडीला धरण्यासाठी गेली. हा ध्यानाला बसलेला साधक माळ जपता जपता ते पाहतो आहे. तितक्यात कोंबडी आली. त्या सुपामध्ये टोचा मारू लागले. कोंबडी निवड टोचा मारत नाही तर पायाने सुद्धा ते धान्य विस्कटते. त्यावेळी तो साधक पांडुरंग हरी म्हणणारा अग हुशा 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 करून त्या कोंबडीला हुसकू लागला. म्हणून करता जनार्दन महाराज म्हणतात कैसे होता हे स्मरण स्मरणा माझी विस्मरण. तू स्मरण करतो आहेस मग विस्मरण का होतंय? म्हणूनच संत म्हणतात नाम घेता हे वैखरी चित्त धावे विषयावरी. आणि आज अखंड मानवजातीला या भारतातील सर्व कीर्तनकार सांगता आहेत हरी मुखानं म्हणा. त्यावेळी तुमच्या पुण्याची गणना करायची तुम्हाला गरज नाही. मला सांगा
संत जनार्दन महाराज म्हणतात की या मुखाने म्हटल्यानंतर काय होतंय, आणि आज ते या भारतातील सर्व कीर्तनकार संत म्हणतात या मुखाने हरी म्हणा. पुण्याची गणना करायला तुम्हाला गरज नाही पुण्याची गणना करायची. त्यावेळेच्या संतांमध्ये आणि आजच्या संतांमध्ये किती फरक आहे तुमचा तुम्ही जाणून घ्या. मी कुणाची टिप्पणी कुणाच्या बद्दल तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करीत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. संत गोरा कुंभार यांचा मडकी घडवण्याचा धंदा पहिल्या प्रथम चिखल तोडून चिखल व्यवस्थित करून घ्यावा लागतो आणि त्यावेळी ते मडकं व्यवस्थित येतं. यासाठी गोरा कुंभार त्या मातीमध्ये पाणी ओतून चिखल तोडवत आहेत. त्यावेळी त्यांची बायको गोरोबाला म्हणते, महाराज मी पाण्याला जातोय, मुलाला घरी सोडलेला आहे, तुमचं लक्ष राहू दे. गोरोबाने मान हलवलेले आहे आणि फक्त मानच हलवली. गोरोबा चिखल तोडवण्यासाठी या मातीत आलेले आहेत आणि चिखल तोडवत आहेत. आणि कुठल्या नामामध्ये दंग झाले होते गोरोबा, स्वतःच मूल चिखलात आलं मेलं तरी त्यांना माहिती नव्हतं. मात्र मित्रवर्ग बंधू भगिनीनो, हे संतांचं ज्ञान आहे. संतांनी काय केलं, संतांनी काय सांगितले समजून घेतलं पाहिजे, अन्यथा आपल्याला कधीही काय समजणार नाही. अखंड मानव जातीचं म्हणणं आहे ते कलियुग आहे. मला सांगा, संत ज्ञानेश्वर या कलियुगामध्ये झाले, 18 संत होऊन गेलेले या कलियुगामध्ये झाले. आणि ज्या वाटेनं ते गेले त्या वाटेला आजही काट लावलेलं नाहीत, ती वाट बंद केलेली नाही. फक्त त्यांनी सांगितलेलं आम्ही करत नाही, त्यांनी काय सांगितलं हे कधी जाणून घेतलं नाही. कारण ही अखंड मानव जातीच्या डोळ्यावर अशी पट्टी बांधलेली आहे अज्ञानाची, ती पट्टी कधीही निसटणार नाही. अशी पट्टी बांधलेली आहे. कोणी बांधली आणि का केलं हे मला माहिती नाही. पण संतांचं खरं भजन काय, खरं ज्ञान काय, संतांच्या भजनाला संतांच्या अभंगाला एका एका अक्षराला अर्थ आहे आणि त्या अक्षराचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. गोरोबानी कुठली भक्ती केली, कुठं रमले होते ते, त्यांचं स्वतःच मूल चिखलामध्ये तुडवलं मेलं गेलं तरीही त्यांना माहिती नव्हतं. याच बरोबर सेना नाही मध घरामध्ये ध्यानाला बसलेला होता. राजाला त्या दिवशी दाढी करायची इच्छा होती. राजानं शिपाई पाठवला, जा आणि सेनाला घेऊन ये. शिपाई दारात आलेला आहे. अरे सेना, ताबडतोब तुला बोलवलेला आहे, चल ताबडतोब निघ. सेना ध्यानामध्ये मग्न झालेला होता. त्यावेळी त्या परमेश्वराला, त्या कर्ता सर्व त्याला चिंता पडली. बाहेर आलेल्या शिपायाला हाक दिली, सरदार आलो चला. आणि सेना निघालेला आहे त्या शिपायाच्या पाठीमागून. त्या दिवशी राजाची जाऊन दाढी केली, केस दाढी. आणि त्यानंतर 2 दिवसानं ताबडतोब राजानं नियमाप्रमाणे राजाच्या दरबारी आज सेना गेलेला आहे. राजाची केस दाढी केली आणि राजा त्या दिवशी म्हणतोय सेनाला, सेना अरे परवा जसं काय काम केलास तसं आज तू करत नाहीस, कुठं लक्ष आहे तुझं? सेनाला प्रश्न पडला, मी तरी परवा आलो नव्हतो,
आणि राजा तर म्हणतोय परवा तू केला तसं का करत नाहीस, आज लक्ष तुझं कुठं आहे? अरे असं काय करतोस, परवा नाही का तू ते दाढी केलास? सेनानं समजायचं ते समजून घेतलं. माझ्यासाठी देवानं सेनाचं रूप घेऊन राजाची दाढी केली. हे का शक्य झालं आणि आज का नाही होत? ते गुह्य ज्ञान आहे, गुरुज्ञान आहे. कारण संत म्हणतात राम 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 सब कोई कहता है, ठग ठाकर और चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद विभीषण तर गए वो नाम है पूछाओ. पुढे आणि म्हणतात शुक याज्ञवल्क दत्त कपिल मुने हरीशी जाणून हरीच झाले. त्यांनी काय केलं? त्यांनी ही भक्ती आम्हाला शिकवली, हे गुरुज्ञान आम्हाला दिलं. आमचं जन्मोजन्मीची आमची पुण्य आहे म्हणून हे आम्हाला प्राप्त झालं, मिळालं. म्हणूनच त्या शुक याज्ञवल्क दत्त आणि कपिल मुनींची मूर्ती पूजा करणं गैर नाही. केली पाहिजे, श्रद्धा पाहिजे. त्याबरोबरच खरं काय आहे, त्या दत्त महाराजांनी सांगितलं काय, आम्हाला काय शिकवण दिली, कोणत्या वाटेनं त्यांनी वाटचाल केली, हे समजून घेणं ही गरजेचं आहे. नरसोबावाडीचे नरसिंह सरस्वती महाराज त्यांनी पृथ्वीवर भ्रमण केलं आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी गेल्यानंतर त्यांची ख्याती प्रत्येक ठिकाणी राहिलेली आहे. आमच्या सारखेच होते ते, पण काळ आमच्यासारखं नव्हतं. काय कार्य होतं त्यांचं? चालता बोलता बसता उठता खाता आणि पिता कायम त्या नामामध्ये रंगलेले होते. हे कसं काय शक्य आहे तुम्ही म्हणा? हे गुरुज्ञान आहे. ज्यानं अनुभव घेतला, ज्यानं समजून घेतलं त्यालाही समजेल. ना अनुभव घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण 84 लक्ष जीव यांनी फिरवून हा मानव देह मिळाला आहे आणि समजून घेणं आपलं कर्तव्य आहे. तर मला काय सांगायचं आहे, हरिमुखे म्हणा. याने कुठल्या मुखानं हरिनाम घेतलं होतं? तर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा. मुखे म्हणजे काय? मुख्यानं म्हणा, मुख्यानं. या मुखानं नाही. आता मुख्यानं म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काय कीर्तनकार मुख आहे, मूर्ख आहे काय म्हणणार तुम्ही? मुख्यानं कधी हरिनाम घेतात? मात्र पितृवर्ग बंधू भजनीनो, संतांचं खरं ज्ञान आज तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. कारण बऱ्याच लोकांनी गुरु दीक्षा घेतली, मी भजने आहे, मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे म्हणतात, पण संतांचं खरं ज्ञान सांगण्याचा प्रयत्न कोण करत नाही. त्याबद्दल मी दुःखीवर मला खंत वाटते. याबद्दल माझ्या माऊलीनं मला जे काय समजून आणि उमजून दिलं ते अखंड मानव जातीला समजावी माझी इच्छा आहे. मुखे म्हणजे मुख्यानं म्हणायचं आहे. आता ते कधी म्हणता येईल आणि कसं म्हणायचं, पहिला कधी म्हणता येईल हे सांगतो. हे ज्ञान तुम्हाला गुरु दीक्षा घेतल्यानंतर, तुम्ही गुरु अभ्यास केल्यानंतर समजेल. आणि कसं म्हणायचं याबद्दल बोलतो. आपल्याला वाण्या पाच आहेत. जसं वैखरीला आपण नाम घेतोय त्याप्रमाणे वैखरी ही 4थी आहे वाणी.
वैखरी म्हणजे मुखानं बोलणं. मुखाला चौथी वाणी म्हटलं जाते. पहिली वाणी कोणती? परावाणी. परा म्हणजे काय? परा ही वाणी कानामध्ये ऐकू येते. आता दुसरी वाणी पशंती. पशंती वाणी कुठं आहे? तर पशंती वाणी म्हणजे नेत्राने पाहता येते. जे आपण ऐकतो ते पाहण्याचं ज्यावेळा ज्ञान होतं त्याला पशंती वाणी म्हटलं जातं. आता मध्यमा आणि वैखरी ज्यावेळा आपण अनिर्वाचा म्हणजे काय? या मुखानं या जिभेनं बोलायचं नाही. आपल्याला दोन जीव आहेत. एक बाहेर दिसणारी आणि आतमध्ये असणारी दुसरी पडजीभ म्हणतात त्याला, ती न दिसणारी. आणि ज्यावेळी अनिर्वाच्या हातल्या तुम्ही त्या नामाचा उच्चार करत असताय, स्मरण करत असताय, त्यावेळी त्या जिभेचा खेळ चालू असतो. वैखरीचा आणि मध्यमाचा खेळ चालू असतो. परा आणि पशंतीचा खेळ चालू असतो. पाचही वाणी एकाच वेळी रमलेल्या असतात. त्याला हे गुरुज्ञान प्राप्त होतं. अन्यथा या ज्ञानाचा, या गुरु दीक्षेचा काही उपयोग नाही. हे संत सांगतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरी विठ्ठल म्हणा, पुण्याची गणना कमी करे. कारण ज्यावेळी अशा वाणीनं तुम्ही नामघोष कराल त्यावेळी पुण्याची गणना करायची गरज नाही. सगळं पुण्यच पुण्य. सगळं पुण्य म्हटल्यावर मापाची गरजच नाही. सगळा ढीगच पुण्याचा. आता यापुढे संत काय म्हणतात? आसुनी संसारी जिव्हे वेगू करे. या संसारात राहा आणि या संसारात राहून कायम त्या परमेश्वराची, त्या पांडुरंगाची आठवण करत राहा, स्मरण करत राहा. ज्याला हे नाम समजलं, अनिर्वाचा समजली, हे ज्ञान समजलं, त्याला ते अवघड नाही. आणि त्यावेळी नामस्मरण करत असताना असून संसारी जिव्हे वेगू करी. मग त्या जिभेनं तुझं नाम अनिर्वाचेचा खेळ ज्यावेळा तुझा चालू असतो, कायमपणे चालू असतो त्या व्यक्तीचा. त्याला जर बाहेरली कुठली व्यक्ती बोलायला आली, भेटायला आली, तर तो त्यांच्याशी गप्पा कसल्या मारतो? प्रपंचातला नाही, फक्त वेदातल्या आणि शास्त्रातल्या गप्पा मारणार. त्याला फक्त अध्यात्म आणि भक्ती मार्गाचा छंद धरलेला असतो. म्हणून ज्ञानदेव महाराज म्हणतात, आसुनी संसारी जिभे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. बाहेर बोलत असताना फक्त वेदातल्या आणि शास्त्रातल्या, अध्यात्माचं, ज्ञानातल्या गप्पा मारणार. प्रपंचातली एकही गोष्ट तो बोलणार नाही. यापुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. ज्ञानदेव महाराज म्हणतात, व्यासाच्या खुणा समजून घ्या. काय खुणा समजून घ्या? द्वारकेचा राणा पांडवा घरी. कोणती द्वारका? त्या त्रेतायुगामध्ये द्वारकेमध्ये तुम्ही जाऊन लगेच तुमचं मन त्या त्रेतायुगात त्या द्वारकेमध्ये जातो, त्या कृष्णाकडे वळलं जातं. ज्ञानदेव महाराज ते तुम्हाला सांगत नाहीत. ते म्हणतात, द्वारकेचा राणा पांडवा घरी. कुठले पांडव? चारी मुक्ती म्हणजे काय? ज्यावेळी समजलं त्यावेळी तो त्रेतायुगात, कर्तायुगात, द्वापार युगात आणि कलियुगात जात नाही. तो आपल्या जवळच राहतो, जवळच बघतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पंचप्राण हे 5 पांडव आहेत. कंठस्थानी द्वारका आहे आणि द्वारकाधीशी तिथंच आहे. आणि या द्वारकाधीशाची ओळख करून घ्या, त्या वाटेनं वाटचाल करा. मात्र मित्रवर्ग, बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार व विनंती. जे काय मी संतांचं गुह्य ज्ञान आपल्याला सांगितलं ते समजून घ्या आणि
शेवटची एक विनंती आहे, माझं एक कीर्तन, माझं भजन तुम्ही कशा प्रकारे ऐकता ते ध्यानात ठेवा. आज हजारो कीर्तनकार या YouTube वर दिसतात. बघा किती व्ह्यूज येणार, किती सबस्क्राईब येणार. काही लोकांना 40,000, काही लोकांना लाख, काही लोकांना 2 लाख कीर्तन करणार. पण खरं ज्ञान तुम्हाला समजून सुद्धा तुम्ही जर ऐकत नसला तर दुर्दैव माझं नाही, तुमचा आहे. तेव्हा इथंच मी या कीर्तनाला पूर्णविराम देतो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ महाराज.